तर भावांनो, आपला जुना जो वन प्लसचा नेकबँड हेडफोन जे काय ह्याला म्हणतात ते बंद पडला होता आणि त्याच्यामुळं आपण एक नवीन हेडफोन मागवला होता रिअलमीचा. हा रिअलमीचा हेडफोन आहे भाई. आणि भाई त्या जुन्या जो हेडफोन आहे, हा बघा रिअलमीचा आहे, दिसते का? हां, ते जुना जो आपला वन प्लसचा हेडफोन आहे, हेडसेट जे काही म्हणतात त्याला, ते त्याच्यापेक्षा भाई हा 10 पटीनी चांगला आहे. खतरनाक क्वालिटी. आत्ता गाणी बिणी ऐकून बघितली मी, जरा टेस्टिंग केली याची, तर एकदम खतरनाक क्वालिटी भाऊ. साऊंड बिऊंड येतो एकदम असं विषय हार्ड. ते डी बिड्डी सगळे 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 गाणी वाजवले याच्यामध्ये. एकदम क्वालिटी वाटतं. फुल साऊंड ठेवला तर भाऊ विषयच ना. असं वाटतं भाई सगळे साईडला असे साऊंड बिऊंड लावलेले आहेत आणि एक एक नंबर क्वालिटी येते. का आपलं पेड प्रमोट, आपण काय एवढा माणूस नाही मोठा, आपल्याला कोणी हे नाही दिला आपल्याला ॲडव्हर्टाईज करण्यासाठी, पैसे काही दिले नाही. जेन्युइन रिव्ह्यू आहे. 1500च्या खाली, म्हणजे एकदम 1500च्या खाली एकदम. हा बेस्ट क्वालिटी भाई, बेस्ट एकदम. तुम्ही पण घेऊ शकता. ते कसं, आता लोक म्हणतील इयरबड्स का नाही वापरत, ते कानाला असतात ना ते घालायचे छोटे छोटे, हा त्याला इयरबड्स म्हणत असतील, मला नाही माहिती काय म्हणतात. ते का नाही वापरत असं म्हणाल तुम्ही. ते कसं, आता हेल्मेट वगैरे घातलं की ते असं निघून पडण्याचे चान्स असतं, त्यामुळं आपलं सॉरी, जरा तब्येत ठीक नाही त्यामुळं दम लागतो बोलताना, वेगळं काही समजू नका. हां, तर नेक बँड आपल्याला उपयोग येतं. म्हणजे कसं ते पडत नाही ना, असं गळ्यात घातलेलं असतं, त्यामुळे ते पडत नाही. मग आपल्याला फायदा येतं. स्विगी झोमॅटो वगैरे करणारे बरेच आपलं दादा आहेत, त्यांना पण हे माहितीच असेल याचे महत्त्व काय आहे. ते कॉल बिल उचलायला वगैरे असं मस्त इझी, आपलं बटन दाबलं की उचलतं. ते हेल्मेटमध्ये असलं की ते असं नेक, त्या काय म्हणतात इयरबड्स, हां त्याला असं करा, ते हात कुठं घालणार ना हेल्मेटमध्ये. हां, ह्याचं कसं, फोन आला डायरेक्ट बटन दाबलं, विषय क्लोज, फोन उचलला, आहे का नाही. म्हणजे हे बरं असतं. मी काय सांगायची गरज नाही, सगळ्यांना माहितीच आहे. पण तरी आपलं आता म्हणलं, गाणे ऐकून बघितले म्हणलं, एकदम क्वालिटी साऊंड आलं म्हणलं, एक व्हिडिओ बनवून टाकावं, विषय नाही, आहे का नाही. म्हणजे कसं जरा मदत होईल तुमची पण. तर बघा, तुम्ही पण ट्राय करून बघा. 1200-1300च्या जवळपास आहे याची प्राईस. घेऊ शकता तुम्ही. मी पण ऑनलाईनच मागवला होता, ऑफलाईन नाही मागवला. तर ऑफलाईन जायला कसं, लोकांना दुकानात जायला टाईम नाही, आणि दुकानात गेलं की जरा बार्गेनिंग करायचा विषय असतो, त्यामुळं तिथं लोक जाणं टाळतात आता. आणि ऑनलाईन कसं सगळं प्राईस वगैरे दाखवतात, त्यामुळं ऑनलाईनच लोक आता घेणं प्रेफर करतात. इंग्लिश जास्त बोलतो मी, थोडं काय चुकत असेल तर बा आपलं समजून घ्या.